अतिशय धक्कादायक बातमी अमरावतीच्या मेळघाटातून। मेळघाटातल्या एका आश्रमशाळेत भूत आहे अशी अफवा पसरली आणि पाहता पाहता या शाळेतल्या तब्बल 300 विद्यार्थिनी शाळा सोडून निघून गेल्या। या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे। त्या शाळेत अन्निसाचं पथक पोहोचलंय, वैद्यकीय अधिकारी पोहोचले आणि भूतबाधेच्या या अफवेचा नेमका काय प्रकार आहे त्याचं गूढ उलगडण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत। काय निघालं या सगळ्या चौकशीतून आपण पाहूयात। अमरावतीच्या शाळेत भूतांची अफवा, विद्यार्थी लागले हसायला आणि रडायला। अंधश्रद्धा निर्मूलन समिती म्हणते भूत नव्हे, मास हिस्टेरिया। अमरावतीतल्या मेळघाटातली हीच ती शाळा ज्या शाळेत भूतांची अफवा पसरली आहे। मेळघाटातल्या डोमा गावात ही आश्रमशाळा आहे। मेळघाटातल्या चिखलदरा तालुक्यातल्या डोमामध्ये ही आश्रमशाळा आहे। 7 ते 8 दिवसांपूर्वी या शाळेतल्या 15 ते 16 विद्यार्थिनी अचानक हसायला लागल्या, रडायला लागल्या। काहींना घुंगराचे आवाज यायला लागले। शाळेत भूत असल्याची अफवा गावभर पसरली आणि घाबरून 300 मुली आश्रमशाळा सोडून घरी निघून गेल्या। स्कूल में क्या मालूम, वो चमक का टाइप था उनका। हाँ, और तो उनको दवाखाना लाया, हाँ, दवाखाना इलाज किया। हाँ, उसके बाद में उनको कोई ठिकाना ही नहीं था। मैंने बोला कि हम बच्चों वैसा वैसे इलाज भी डॉक्टर लोग भी अच्छा किया बेचारा। अच्छा, हाँ, हाँ, त्यांना मी जेव्हा फेरफटका मारला त्या दिवशी तेव्हा चांगल्या होत्या 8-9च्या सुमारास। आणि त्याच्यानंतर ते मग त्यांना कधी एकीला हसायला, कोणाला रडायला, कोणाला कसं, कोणाला आवाज येत होते घुंगरूचे वगैरे असे ते सांगायला। तर मग आम्ही आलो दवाखान्याला वगैरे, सरांनी मग वगैरे व्यवस्था करून दिली। त्या मुलींचे वयोगट काय आहे? त्यांच्या भूतमध्ये झालेली मुलींचे वय किती आहे? 12च्या वरच आहेत सर्व मुली? हा, असे किती मुली आहेत ती संख्या आहे 15-16। मी डोमा आश्रमशाळेत पाहणी केली असताना मानस उपचार तज्ञांची समूह इथे आलेला होता। अनिशची टीम आलेली आहे, पाहणी केलेली आहे। इंडिव्हिज्युअल सगळ्या विद्यार्थ्यांची काउन्सिलिंग केली आहे, त्यांना निदान केलं आहे। परिस्थिती आटोक्यात आलेली आहे। कोणाला घाबरण्याची सध्या गरज नाही आहे। भीतीचं वातावरण निर्माण करू नका, परिस्थिती आटोक्यात आहे। भूताला घाबरून 300 विद्यार्थिनी शाळा सोडून निघून गेल्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं पथक मेळघाटात दाखल झालं। भूत वगैरे काही नसतं असं सांगत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते या विद्यार्थिनींना गावात परत आणण्याचा प्रयत्न करत आहेत। त्या मेळघाटातल्या ज्या विद्यार्थिनीला त्रास झाला त्या विद्यार्थिनीच्या घरी जाऊन आम्ही त्यांचं समुपदेशन करत आहोत। आणि पाचडोंगरी आहे किंवा खडीमल याच्यामध्ये जाणार आहोत, चुनकडी आहे, एकताई मधल्या 6 मुलींचं आम्ही प्रबोधन केलेलं आहे। त्या सर्व मुली येण्यासाठी आता तयार झालेल्या आहेत। दुसरीकडे या विद्यार्थिनींचं समुपदेशनही सुरू झालंय। हा भूतबाधेचा नव्हे तर मास हिस्टेरिया असल्याची चर्चा आहे। एकाच समूहातल्या लोकांना अचानक आजाराची लक्षणं जाणवणं, अचानक भीती वाटणं याला मास सायकोजेनिक आजार किंवा मास हिस्टेरिया असं म्हणतात। मास हिस्टेरियामध्ये चक्कर येणं, डोकेदुखी, मळमळ, पोटदुखी, धाप लागणं किंवा अशक्तपणा अशी लक्षणं जाणवू शकतात। मात्र तपासणी केली तर त्यामध्ये कुठलाही विषाणू, जीवाणू किंवा आजार सापडत नाही। अतितणाव, भीती किंवा अफवेमुळे ही भीतीदायक स्थिती निर्माण होते। भूतबाधा नव्हतीच, कारण की त्याबद्दल दवाखान्यातली मंडळी, सायकॅट्रिस्टची टीम यांनी ते एक सिव्हिअर हिस्ट्रिका म्हणून सांगितलं। जसं एखाद्या मुलाला वाटलं की बा मला होत आहे आणि बाजूच्या विद्यार्थिनीला वाटलं मलाही होत आहे, त्यामुळे ते एकमेकांना पाहून त्या अशा झाल्या संदर्भात असा निष्कर्ष सायकॅट्रिस्ट टीमनी काढलेला आहे। त्या सर्वच मुलींची तब्येत चांगली आहे। गडचिरोलीमधल्या जपलताई आश्रमशाळेत 3 विद्यार्थिनींचा सर्पदंशाने मृत्यू झाला। त्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं। संबंधित आश्रमशाळेचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात आला। संबंधितांवर गुन्हेही दाखल करण्यात आले। आश्रमशाळांमधलं चित्र एवढं भयानक असताना एक धक्कादायक आकडेवारी समोर आली।
राज्यातील आदिवासी आश्रमशाळांमध्ये गेल्या 2 वर्षात तब्बल 450 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. गंभीर आजार, सर्पदंश, गळफास आणि अपघात या कारणांमुळे हे मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. आम्ही गेले मागचे 15 वर्ष ते सांगतोय की आम्हाला काय पाहिजे आहे तर क्वालिटी एज्युकेशन द्या आणि जीव वाचतील इतक्या सोयीसुविधा द्या. आम्हाला तुमचे छान छान लाडू, पेढे, बर्फी, हायटेक सेंट्रल किचन याच्याशी काही घेणं देणं नाही. आमचे जीव वाचवा विद्यार्थ्यांचे, एवढंच या याचिकेत म्हणतोय आपण मागचे कित्येक वर्ष. गडचिरोली, नंदुरबार, पालघर, अमरावती, यवतमाळ अशा आदिवासी बहुल जिल्ह्यांमधल्या आश्रमशाळा या हजारो विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचं एकमेव माध्यम आहे. पण याच शाळा आता असुरक्षित ठरत आहेत. आश्रमशाळेतल्या या भूत आणि सापांमुळे विद्यार्थ्यांचा ताप वाढलाय. आश्रमशाळांमध्ये झालेली ही अफवांची भूतबाधा आणि व्यवस्थेचा ढिम्मपणा वेळीच सुधारण्याची गरज आहे. शुभम बायस्कर, NDTV मराठी, अमरावती. एकीकडे आश्रमशाळेत विद्यार्थी सर्पदंशानं मरतायत. भूतबाधा झाली म्हणून तब्बल 300 विद्यार्थ्यांनी शाळा सोडून जात आहेत. परिस्थिती इतकी गंभीर आहे आणि या आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना कधी सुरक्षित वाटणार, सरकार त्यासाठी काय करणार, हे विचारण्यासाठी आम्ही आदिवासी विकास मंत्री अशोक उईकेंना गाठलं. यवतमाळमधल्या त्यांच्या कार्यालयाबाहेर आमचे प्रतिनिधी तब्बल 2 तास थांबले. मात्र आदिवासी विकास मंत्री अशोक उईके बाहेर आले आणि त्यानंतर काय घडलं पहा. वाईट नाही रे काही वाईट नाही रे काही. या सगळ्या स्थितीकडे पाहून काही प्रश्न उभे राहतात. ते म्हणजे आश्रमशाळांची स्थिती कधी सुधारणार, आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना कधी सुरक्षित वाटणार, आश्रमशाळांच्या या भोंगळ कारभाराची जबाबदारी कुणाची, आश्रमशाळांमध्ये साळुंखे समितीच्या शिफारसींची अंमलबजावणी होते का, आश्रमशाळांच्या प्रश्नांची उत्तरं कोण देणार, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके असे निघून कसे जातात,